महाराष्ट्रातील अनेक गावात अजूनही शिक्षणाची गंगा पोहोचली नाही. अनेक गाव शिक्षणापासून वंचित आहेत. त्यातच आपण जर विचार केला तर आदिवासी बहुल गावात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. मात्र असं असलं तरी नांदेडच्या भोकर तालुक्यातील बोरवाडी गावातील एक आशावादी चित्र मी तुम्हाला आज दाखवणार आहे. अगदी 2000 लोकसंख्या असलेले हे गाव छोटंसं गाव आहे आणि संपूर्ण गाव जे आहे ते आदिवासी बहुल गाव आहे. मात्र असं असलं तरी आतापर्यंत या गावातून जवळपास 100 कर्मचारी घाललेत आणि विशेष म्हणजे या गावात जे आहे ते 16 MBBS डॉक्टर झालेत आणि 2 BAMS BHMS डॉक्टर झालेत. आणि या गावांनी जे आहे ते एक वेगळी प्रेरणा इतर गावांना देण्याचा प्रयत्न केला. स्थानिक डॉक्टर नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. नेमकं त्यांचा संघर्ष काय होता. तो सांग दीदी, काय नाव आहे, कशा प्रकारे शिक्षण घेते ना, तू कुठे शिक्षण घेतेस? माझं नाव प्राजक्ता सूर्यकांत कोठुळे आहे आणि मी सध्या BAMSचं शिक्षण शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नांदेड येथे घेते. तर माझी प्रेरणास्थानी माझे आईवडील आहेत. माझ्या वडिलांचं शिक्षण अगदी हालाखीच्या परिस्थितीमध्ये झालेलं होतं. त्यांच्याकडून मला प्रेरणा भेटते की मी अभ्यास कसा करावा. आणि माझ्या कुटुंबामध्ये माझे काकासुद्धा MBBS डॉक्टर आहेत आणि सध्या वैद्यकीय शिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांच्याकडून मला खूप प्रेरणा भेटली की मी सुद्धा या क्षेत्रामध्ये काहीतरी काम करावे. आता जे आहे ते गावात डॉक्टरांचा टक्का वाढतोय, हे सगळं पाहून काय वाटतं? हे सर्व पाहून असं वाटतं की आता पुढच्या मुलांनी सुद्धा या क्षेत्रामध्ये पदार्पण करावं आणि गावाचा विकास घडून आणावा. निश्चितच यांनी सांगितलं की आई वडील आणि काकाकडून प्रेरणा घेतली. आपल्यासोबत दुसरा एक MBBSचा विद्यार्थी आहे. नाव काय, कशा प्रकारे शिक्षण झालं, आई वडील काय करत होते? माझं नाव गोविंद परमेश्वर कोटुळे आहे. मी सध्या आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना येथे MBBS शिक्षण घेत आहे. माझं प्राथमिक शिक्षण गावामध्ये जिल्हा परिषदेमध्ये झालं आणि माध्यमिक शिक्षण आश्रमशाळेमध्ये झालं. आणि नंतर माझे वडील ते शेतकरी आहेत आणि ते शेती करून सुद्धा मला खूप मार्गदर्शन केलं की बा कसं राहायचं काय नाही. यानुसार मग माझ्या सरांनी सुद्धा मार्ग हे घ्यायचं, त्यानुसार मग मी निश्चितच यांनी सांगितलं की सरांनी जे आहे ते मार्गदर्शन केलं, त्यामुळे जे आहे ते डॉक्टर झालेत. आजी या पुढं काय नाव आहे? नाथ डॉक्टर झाली तुमची? नाथ झाली ते हा असं झालं आहे. मला सांगतो, त्याची परिस्थिती काही चांगली नव्हती आमच्या मुलाची. तुम्हाला सांगतो, आम्ही पानं येचून डीक येचून त्याला शिक्षण दिलं. त्याला आई ते कपडे घातले बाजारातली. आम्हाला शिलाई भेटली नाही. असे बनवायचे आपले शिवायला टाकायला. आई ते कपडे घातले लेकराला. तर त्याला जेवायला एक टाइम भेटत नसे. शिक्षण केलं भोकरला चलून केलं जलून कोणा फायला नाही त्याच्याकडे. तर मी काय करायचं, कपडे धुयाचे आणि त्याला पाठवायचं त्या लेकराला आणि मी कामाला लागायचं. आणि मग हे मुलं यायचे माय काय जेवायला केलं बाबा, हे लोकांसंग तुम्ही जेवू नका आणि हे तुम्हाला हे कन्या हाता आणि लोकांसंग जेवशाल तर हे अपमान होईल आपला. मी या परिस्थितीतली बाई हो सांगालो तुम्हाला. असं माझं शिक्षण झालं माझ्या मुलाचं, माझ्या नातीच मी सांगालो. हे सगळं सांगताना तुमच्या डोळ्यातून पाणी येते. आता काय वाटतं गावात? आता मला मी महाशिनभागच हरला भाव, समाधान झालो, आनंद झालो. आनंदात मी म्हणजे की नाही फ्रीच हवं. मला कोण्या भावकीनं जवळ धरलं नाही, मला काय कोण्या लेकानं धरलं नाही, कोण्या सुनेनं धरलं नाही, मला सोयऱ्यानं धरलं नाही. मी स्वतःच्या बळावर उभी राहिलो आणि पायी मी प्रवास केला भोकरला. गाडी मोटराने गेलो नाही, मला तिकटाला पैसे मिळाले नाही. मी सांगालो तुम्हाला, मला थिगडाचं लुगडं मी बदलीत गेलो. एक शिगडाचं लुगडं अपमानाची बात होईल की म्हणून हे लुगडं फेडायचं, दुसरं घालायचं आणि त्या 4 माणसामध्ये उभी राहायची बाई. अभिमान होता मला की अभिमान होता. मी मला सांगतो, मग ही लय आहे अशी कळकळची विनंती आहे. भगवंता मी म्हणत गेलो की माझ्या लेकाला, माझ्या नातीला खुर्ची गव्हर्नमेंटचीच मिळाव म्हणून मी देवाला नमस्कार करीत गेलो. तुम्हाला सांगतो, मी गरिबीतली बाई होतो, मला नावण्यानं गांजून खाल्लं. मला एक टाइम मला जेवायला भेटलं नाही. सांगतो तुम्हाला. आणि मग हे खरी परिस्थिती हो या गावाला विचारा तुम्ही. मला काय दुःख झालं ते मलाच माहीत. मला कुत्र्यासारखं मारलं भावकीच्या लोकांना. निश्चितच आपण जर बघितलं तर हे आजी होत्या, यांचा संघर्ष सांगताना डोळ्यातील पाणी जे आहे ते बाहेर यायला दिसतंय. त्यांच्याहून जे त्यांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. मुलांना कशा प्रकारे शिकवलं, नातीला कशा प्रकारे शिकवलं आणि त्याची नात जे आहे ते MBBS झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यातील अश्रू हे त्यांच्या संघर्षाची आपल्याला कहाणी सांगतात. याचमुळे जे आहे ते गावातील अनेक लहान लेकरांना
डॉक्टर व्हायची इच्छा जी आहे ते मनात येते. दीदी काय नाव आहे, कोणत्या वर्गात शिकते आणि काय व्हायचे तुला? माझं नाव अनुष्का राजू अनोळे. मी 5व्या वर्गात आहे. माझे बहीण भाऊ सगळे डॉक्टर व्हायलेत, त्याच्यामुळे मला बी व्हायचे डॉक्टर. बरं, अभ्यास करावा लागते का? अभ्यास बहुत करावा लागते. बरं, आपण बघतोय ही 5व्या वर्गातली अनुष्का आहे, हिला पण डॉक्टर व्हायचं. ही प्रेरणा जी आहे ते गावातील इतर डॉक्टर जे विद्यार्थी आहेत किंवा डॉक्टर आहेत त्यांच्याकडून हिला मिळाली. आपल्यासोबत मावशी आहेत, त्यांचा मुलगा जो आहे तो डॉक्टर होतोय, त्यांच्या काय भावना आहेत? मावशी काय सांगाल? शेत राबला आहे, काम केले, कष्ट केलेत, आता मुलगा डॉक्टर होते, काय भावना आहेत? बोला बोला. बालाजी गयाबाई भिशी मी. हा. माझा येदोजी मुलगा मवा शाळा शिकून MBBS ला लागला मवा. तुम्ही काय केलं त्यासाठी? काम करत गेल्या, रोजानं जात गेल्या, हा. रोज मंजुरी करायची, हा. पैसे आणायचे, लेकरासाठी लावायचे. दुसरं काही नाही भेटणार तरी लेकरासाठी लावून ठेवायचे पैसे. हा. एवढं करून लेकरू मग MBBS ला लागलं. नाशिकला आहे आता शिकायला. सगळे आता मला वाटते आनंद हो. मग लेकाचे 5 वर्ष निघून गेले की मग एक डॉक्टर झाला, मला आनंद झाला. सगळे गावातले आमचे डॉक्टर झाले, सगळ्या त्याच्या माग मोबाईल एक डॉक्टर झाला. सगळ्यात मग आनंद झाला. आता एक शायनात हाय मग शाळेला, ते बी त्याला ITI करायला लावलंय. त्याचा बी ITI झाला की मला आनंद झाला वाटते जीवाला. मग निश्चित यांचा मुलगा डॉक्टर होतोय, तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय. या गावातून जे आहे ते पहिले कर्मचारी तलाठी म्हणून लागले होते आणि ते तहसीलदार म्हणून रिटायर झाले, ते आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, तुम्ही जे आहे त्या गावातील पहिले शासकीय सेवेतील कर्मचारी होते, कशा पद्धतीनं गावानं पुढे गेलं पाहिजे, त्यासाठी गावानं काय पुढाकार घेतला पाहिजे, काय वाटतं? हो सर, मी दिगंबर डुकरे. मी पहिला कर्मचारी लागलो, परंतु माझ्या शिक्षणामध्ये भयंकर अडचणी आल्या. मी वसतिगृहाला शिकून नुसतं अन्न पाण्यावर आमचे वडील बैलगाडीनं पुरवठा करीत गेले त्यांना, की वसतिगृहाची फी सुद्धा मिळत नव्हती. अशा कठीण परिस्थितीत शिक्षण झालं. त्याही परिस्थितीत शिकून कॉलेज केलं. कॉलेज करत नोकरी लागली 1976ला. त्याच्यानंतर मी माझ्या भावांना शिक्षणासाठी माझ्यासोबत घेऊन त्यांचं शिक्षण केलं. त्यांना सुद्धा नोकऱ्या लागल्या. आता गावातल्या जे तुमच्यासारख्या शिकलेल्या सवरेल लोक आहेत, जे आता शासकीय सेवेत आहेत, त्यांनी गावासाठी पुढाकार घेऊन काय केलं पाहिजे, काय? बिलकुल एकदम आता बरेचसे आता डॉक्टर झालेत, हे सगळे एकूणिकाच्या प्रेरणानं झाले सर. आणि असंच प्रेरणानं सगळे आता हे डॉक्टर जे झालेत त्यांनी दुसऱ्याला सुद्धा सांगण्याचे प्रयत्न करावा माझ्यासारखा. निश्चित यांच्या भावना होतं की सगळ्यांनी प्रेरणा घेऊन एकमेकांना पुढे नेलं पाहिजे. आपल्या गावातले स्थानिक जिल्हा परिषद शिक्षक आहेत, ते परभणी जिल्हा परिषद विभागात जे आहेत आता शिक्षक म्हणून काम करतात. सर, काय वाटतं ज्या पद्धतीनं गाव विकास करते? खरं तर घरं पडलेली असतील, घरं कोलरो असतील, अनेक घरं जे आहेत ते आताही आपल्याला असेच पाहायला मिळतात, जे अजून चांगले नाहीत. मात्र ज्या पद्धतीनं गाव विकास करते, शिक्षक म्हणून काय वाटतं? खरं तर या गावामध्ये शाळा नसतानाही आदरणीय डुकरे साहेबांसारखे होतकरू विद्यार्थी त्या काळामध्ये इतर गावी जाऊन शिकलेले आहेत आणि डॉक्टर सुद्धा झालेले आहेत. आता जवळपास 16 MBBS डॉक्टर आणि इतर 4 असे 20 डॉक्टर झालेले आहेत. याही परिस्थितीमध्ये विकास होत आहे आणि विकास करण्यासाठी आता हे जे शिकलेली मंडळी आहे, ह्या सर्वांनी एकत्र येऊन गावाला एक वैचारिक बैठक दिली पाहिजे आणि वर्षातून किमान 2 ते 3 मार्गदर्शन शिबिर घेतले पाहिजे आणि एखादं फाउंडेशन काढून त्या माध्यमातून सातत्याने शैक्षणिक जागृती केली पाहिजे, असं मला या ठिकाणी वाटते. निश्चित गावातील इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी जे आहे ते वैचारिक अधिष्ठान पाहिजे, गावात एक फाउंडेशन काढलं पाहिजे आणि त्यातून जे आहे ते विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली पाहिजे. काय सांगा, तुम्ही जे आहे ते आता वैद्यकीय शिक्षण घेताय, भविष्यात जे पोर आता डॉक्टर होऊ इच्छितात किंवा इतर नोकरी जातात, त्यासाठी सगळ्या डॉक्टरांनी मिळून काय पुढाकार घेतला पाहिजे, कर्मचाऱ्यांनी मिळून काय पुढाकार घेतला पाहिजे? सर, माझं नाव ज्ञानेश्वर अप्पाराव भिसे. मी BHMS साठी आनंदराव कंसे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल आळेफाटा या ठिकाणी शिकत आहे. माझ्या वडिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती आणि त्याही परिस्थितीत मला वडिलांनी शिकवलं. आम्हाला एक
1 ते 1.5 एकर शेती आहे आणि दुसऱ्याचे पण वडील शेती राखतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मला शिकवलं आणि एक शिक्षणाचा गुरु जे म्हणतात माझे ते पहिले आईवडील आहेत. त्यानंतर आमच्या घरामधून एक म्हणजे आमचे चुलतेच एकमेव असे डॉक्टर आहेत की ते आमच्या घरातून शिकलेले आहेत. आज ते MBBS MD आहेत आणि ते सध्या विखे पाटील मेडिकल कॉलेज नगर अहिल्यानगर, आताचं अहिल्यानगर या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर म्हणून आहेत. आपण जर बघितलं तर हे सगळं गावकरी होते, यातले काही विद्यार्थी होते जे MBBSचं BHMS शिक्षण घेत होते. ज्या पद्धतीनं बोरवाडी गावानं शैक्षणिक क्षेत्रात आपला एक दबदबा तयार केला आहे, नाव तयार केलं आहे. अगदी आदिवासी बहुल गाव आहे आणि या गावातून जे आहे ते प्रेरणा घेऊन अजूनही अनेक लोक शिक्षणाच्या प्रवाहात येतात आणि खरं तर महाराष्ट्रातील इतर गावांसाठी प्रेरणा देणारं गाव म्हणलं तर वावगं ठरणार नाही. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, बोरवाडी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.